नमस्कार 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 मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? ताई, मावशी, आजी, काय म्हणतायत? वहिनी, अरे नमस्कार, कसे आहात? व्यवस्थित ना? नाही, 6:30 झाल्यानंतर तुम्ही सगळे अगदी टीव्ही समोर येऊन अगदी रेडी होऊन असं बसतात ना, मला खरंच खूप छान वाटतं. आणि कसं आहे की नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे सगळेच खूप खुश आहेत. बऱ्याच जणांनी काहीतरी संकल्प किंवा नियम बनवले असतील आणि ते पूर्ण करणार असतील, हो की नाही? आम्ही सुद्धा काही संकल्प केले आहेत की नवीन वर्षात खूप छान छान एपिसोड तुमच्यासमोर घेऊन यायचे. म्हणजे 5 जानेवारीपासून सन मराठीवर रात्री 9 वाजता एक नवीन मालिका सुरू झाली आहे. ज्या मालिकेचं नाव आहे तू अनोळखी तरी सोबत ये. तर सुरू करूया आपला धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेन्स, माहेर वाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा. फक्त दाढी आणि मिशी करून आलेली आहे. शाबास शाबास, या बस येतो आणि काय करते? म्हणजे आपण आलेलो आहोत बारामतीमध्ये आणि तिथल्या मेखळी या गावी आपण इथे आलेलो आहोत आणि खरंच खूप छान वाटतं. इतकं सुंदर गाव आहे आणि ज्या पद्धतीने आमचं स्वागत केले गेले या सगळ्या ताईंनी, त्यासाठी तुमच्या अगदी मनापासून आभार. आणि बघणार आहोत की तुमच्यामधून आजच्या भागामध्ये कोण होणार आहे हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा चला पटापटा कोण आहेत त्या हात वरती करा. वा वा, या सगळ्यांनी इथे यायचे आपल्या पहिल्या खेळासाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. व्हेरी गुड, खूप छान, मस्त, खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. हा, आणि शुभेच्छा सुद्धा ताई तुम्हाला. हा, कारण तुमच्यापैकी 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये, ठीक आहे? आणि 5 ताई बाद होणार आहे. ओके ताई, तू बाद होणार, जिंकणार ना? व्हेरी गुड. हा ताई, कशी आहेस? मस्त मस्त, छान आहेस. ओके ताई, नाव सांग बरं आधी तुझं. सोनू नरेश मोहिते. सोनू ताई, ओके. किती वर्ष झालीत लग्नाला? 7 वर्ष. 7 वर्ष झालेली आहेत. व्हेरी गुड. बरं, हा जो 16 सख्यांचा कार्यक्रम आहे, कसं वाटतंय या कार्यक्रमातून? हा कार्यक्रम खूप चांगला आहे. ते बघण्यात बायकांना नवीन नवीन खेळ खेळायला भेटतात त्याच्यामुळे. अच्छा, हा, त्या सगळ्या सख्या आज इथे जमलेल्या आहेत. हा, कसं वाटतंय? खूप भारी वाटते. अगदी बालपणातल्यासारखं वाटतं. हो, लहानपणीचे दिवस आठवतात. लहानपणीचे दिवस आठवतात. व्हेरी गुड. बरं, भाऊजी आले? माझ्या सासूबाईंचा कालवा चाललाय म्हणून आले खेळायला. सासूबाईंचं काय चालू आहे? सासूबाई म्हणतात खेळ. अच्छा, कुठे आहेत सासूबाई? आले आहेत की तेव्हा कुठे आहेत सासूबाई? हा, आहेत. कुठे आहेत सासूबाई? हात वरती करा तिथून. इथं ये सासूबाई, इथं ये बरं, इथं ये, इथं ये सासूबाई. काय सांगशील आपल्या सुनेबद्दल? कशी आहे सून? मुलीसारखी आहे. म्हणजे सगळं घरातलं खूप सांभाळून घेते, छान सांभाळून घेते. पण आज या 16 सख्यांच्या मध्ये सूनबाई सहभागी झालेली आहे, कसं वाटतंय बघ? छान वाटतंय. ती जिंकावी असं वाटतंय की नाही? हो हुकमाची राणी होय. हो ना? हा, हो, तिला सांगा बघ, बघ हुकमाची राणी व्हायचंय. हा, सांग बरं. हुकुमाची राणी व्हायचंय तुला. बरं, आणि सासूबाईंबद्दल काय सांगशील? सासूबाई माझ्या आईसारखे आहेत. आईसारखे. हो, व्हेरी गुड. 7 मला वर्ष. फुल सपोर्ट करतात माझ्या कामासाठी, माझ्या ह्याच्यासाठी. हो ना, या बात आहे. अशी एकदा जोरदार टाळ्या सासू आणि सुनेसाठी झाल्या पाहिजे, विशेषतः या सासूबाईंसाठी झाल्या पाहिजेत. पण सासूबाई, मला असं काय वाटतं, म्हणजे मला असं विचारायचंय की असं कुठला सुनेमध्ये असा गुण खूप खूप छान आहे, लय भारी एकदम गुण आहे, असं काय वाटतं? ती सगळ्यांना खूप असं म्हणजे छान सांभाळून घेते. त्याला सांभाळून घेते. ओके, घरातले वादविवाद होऊ देत नाही. होऊ देत नाही. व्हेरी गुड. वा, सुंदरी. मुलींना म्हणजे आपली मुलगी असते की आपण तिला सपोर्ट करतो, पण सुनांना का नाही? ह्या बात आहे. सगळ्यांना सपोर्ट केलाच पाहिजे, सगळे साखा. व्हेरी गुड. ये बात आहे. ओ हो, जेवढे, अरे बापरे, जेवढे तेवढं प्रेम आहे, तर जोरदार काय झालं पाहिजे. अशी सासू आणि अशी सून सगळ्यांना मिळायला पाहिजेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता आपण आपल्या या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. रेडी, 1 2. थांबा की. थांब की. हा, पंधर पोचते ताई. हा,
ओके रेडी 1 2 3 हा एक इकडं हा एक हित आणि हे हा हसली ती फसली हसली ती फसली हे हसली ती फसली हे हा आता न चुक आता चुकायचं नाही रेडी 1 2 3 हा हसली ती फसली हे फसली हसली ती फसली सासूबाई सुनेला करू दे एकदा हा सासूबाईंची परमिशन घेतलेली आहे ओके सोनूताई हा रेडी हा हसली ती फसली हे 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 चुकलं हात फिकलं पाहिजे हा तेच हा हसली ती फसली हे संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती सगळ्या ताईंना नृत्य करायचंय जागेवरतीच तुम्हाला जसं येईल तसं हा आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय हा बरं ती पोझिशन तुमच्या नृत्याची स्टेप असली पाहिजे ठीक आहे सरळ उभं राहायचं नाही नजर खाली नाही सरळ किंवा वरती बघायचे जी ताई खाली बघेल किंवा तिची नजर खाली असेल ती ताई बाद ओके जी ताई हलेल जी ताई हसेल जी ताई डोळे मिचकावेल ती ताई बाद ओके म्युझिक प्लीज जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी वेंधळ येड पाय कुणाचं वेंधळ येड पाय कुणाचं चिम्मा फुगडी झालजी जिम्मा झालजी फुगडी फुगडी झालजी जिम्मा फुगडी झालजी जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी जांभळीच्या झाडाखाली कोयड बोल बोलजी जांभळीच्या झाडाखाली कोयड बोल बोलजी जांभळीचं मन थोडं पिकून पिवळं झालजी ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी ताई ही कुठल्या नृत्याची स्टेप आहे तुझी हसली ओके ताई ताई मी काय नाही केलं मी काय केलं नाही या मी फक्त ताई हाक मारले ताई तू हल्लीस तू बाद झालीस तू बसू शकते ताई तू हल्ली तू बाद झालेली आहेस तू समोर बसू शकते ओके मी काय केलं नाही मी काय गेलीच एक नंबर माझाच पहिला नंबर ताई तू हसली आणि तू बाद झालेली आहे तू बसू शकते तिथे समोर व्हेरी गुड अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे खूप खूप अभिनंदन खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा एकदा 5 ताईंचं खूप खूप अभिनंदन 1 मिनिट पहिल्या खेळाला सोनूताई तुझी साडी वेगळी होती आता तू एकदम साडी एकदम चेंज करून का बरं आली आमचे हे बोलले साडी बदल म्हणून बदलली त्यांनी दिली आहे साडी हो अच्छा म्हणून हा म्हणून नवऱ्याचा हुकूम ऐकलास तू
पण एकदा हुकुमाची राणी झाल्यानंतर तुला हुकूम त्यांना द्यायचे हा हो देणार ना हो दे. नक्की ठीक आहे पण हरकत नाही भाऊजी तुमच्या आवडीची साडी नेसून आलेली आहे बाबा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सासूबाई हा केवढं ऐकते नवऱ्याचं ऐकायला पण पाहिजे व्हेरी गुड चला सुरू करायचंय हा उखाणा घ्यायचंय मला. तुला उखाणा घ्यायचंय मग ते माईक कशाला खेचून घेतलं एवढा अगोदर माझा नंबर. अगोदर तुमचा नंबर बरं ठीक आहे खन खन खोदळी मन मन मोती उभारल्या भिंती चितरले खांब दशरथाच्या घरी जन्मले राम. हळदी कुंकवाच्या गोण्या भरल्या 8 बसायला दिला पाठ अक्षयराव बसले पूजेला मी समय लावते 360. तेच म्हटलं भाऊजी कधी येतात बाबा एकदा ते उखाण्यामध्ये तर आले बाबा हा पाटावरतीच बसू दे भाऊजी ना हा आणि आता आपण या खेळाला सुरुवात करूया खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची खेळाचं नाव काय फुंकर प्रेमाची. अरे बापरे हा काही फुंकर प्रेमाची खेळाचं नाव कर प्रेमाची. शिट्टी कुकरची असं ऐकू आलं ते तर हा खेळ असा आहे की तुमच्या समोर डिश आहे डिश मध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे ओके मी 1 2 3 म्हटल्यानंतर दोन्ही हात मागे करायचे आणि ते नाणं आतलं नाणं दिसेपर्यंत फुंकर मारायचे एकदा का ते नाणं दिसलं की ते नाणं असं तोंडात पकडायचं आणि हात वरती करायचं म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली ओके कळलं तुम्हाला जी ताई कमीत कमी वेळेमध्ये ती नाणं शोधेल आणि नाणं असं तोंडात पकडून हात वरती करेल ती ताई विजेती तिच्यानंतरची दुसरी उपविजेती अशा 2 जणी जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये बरं या आपापल्या डिश समोर उभे राहा या बरं खेळात का तुम्ही हा 1 2 3 म्हटल्यानंतर हा 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या पिठाच्या आतमध्ये नाणं आहे ते व्यवस्थित तुम्हाला फुंकते दिसेपर्यंत फुंकर मारायचे ओके 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे हात सोडायचे नाहीत हा ओके 1 2 3 हात वरती करायचंय नाणं तोंडात धरल्यानंतर हा नाणं तोंडात पकडल्यानंतर हात वरती करायचंय पूर्ण वरती यायचंय हात मागे पकडे पण हा हात मागे व्हेरी गुड हा पूर्ण तोंडात धरेपर्यंत हा ओके हा शाबाश हा हो हे तर बघा हा फक्त दाढी आणि मिशी करून आलेली आहे आणि इथं तर बघा हो क्या बात आहे आणि आता निर्णयाची वेळ झालेली आहे निर्णय असा आहे की दुसऱ्या क्रमांकाची जी ताई आहे ती आहे सोनू ताई एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे रेखा ताई एकदा जोरदार टाळ्या दोघी जणी गेलेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे खूप खूप अभिनंदन दोघींचेही आणि पुन्हा एकदा सोनूताई आणि रेखाताई तुमचं खूप खूप अभिनंदन कारण तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेला आहात कसं वाटतंय रेखाताई छान वाटतंय छान वाटते कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी बरं काय वाटतं दोघींपैकी कोण होणार दोघे आम्ही बेस्ट फ्रेंड आहे कुणी कहलं झालं तरी चालेल बरं सोनूताई तुला काय वाटतं कोण होणार आहे जी जास्त भारी खेळेल ते होईल जी जास्त भारी खेळेल ती होणार मग कोण भारी खेळेल असं वाटतंय दोघी पण खेळू दोघी पण खेळू हरकत नाही म्हणजे थोडक्यात काय की हुकमाची राणी दोघींनाही व्हायचं आहे की नाही हा चला तर सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला पण त्याआधी आपण सोनूताई आणि रेखाताई यांच्यासोबत जाणार आहोत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये ताई तुझं नाव सांग बरं
सोनू नरेश भोयते. सोनूताई. माहेर कुठलं? कातेवाडी. काठेवाडी. हा. काठेवाडी. अच्छा. आणि सासर? मेखी. सासर मेके. किती वर्ष झालीत लग्नाला? 7 वर्ष. 7 वर्ष. भाऊजी काय करतात? भाऊजी हा. जॉबला. जॉबला. वा. आणि कसं आहे भाऊजींचा स्वभाव? भारी आहे त्यांचा स्वभाव. भारी आहे. बरं, लग्नानंतर कुठला चित्रपट पाहिला पहिल्यांदा? तसं नाही काय असतं. नाही पाहिलं? नाही. मी सांगतो भाऊजी ताईंना नक्कीच एकदा घेऊन जा आणि चित्रपट दाखवा छान नवीन एखादा. हा. बरं, माहेर म्हटल्यानंतर ताई कोण येतं डोळ्यासमोर? फुल फॅमिली. पूर्ण फॅमिली येते. पण त्या पूर्ण फॅमिलीमध्ये अशी कुठली व्यक्ती, आई असतील, बाबा असतील, भाऊ? माझी आजी. तुझी आजी येते. काय सांगशील आजी बरं? आजीने लहानापासून खूप लाड केला माझा. खूप लाड केला. मिस करतेस ते? हा, खूप दिवस झाला सोडून गेली. सोडून गेली. हो. काय अशी आजीची आठवण सांगशील तुला? ते एखादा प्रसंग सांगावंसं वाटतो? म्हणजे मी शाळेत यायची ना तेव्हा माझा अभ्यास झाला की ते मला झोपवायची, लोरी गायची, लहानाची मोठी झाली तरी पण. काय असं आजीला सांगावं असं वाटतं की जे कधी सांगू शकले नाहीस, म्हणजे आज ते म्हणणं आज तुला या माध्यमातून आजीपर्यंत पोचवायचं? काय सांगशील? की मला जीव लावणारी सासू चांगली भेटली हे बस सांगायचं. वेगळं सांग. हा. कारण की आजकाल मुलींना जास्त भेटत नाही परिवार इथे, त्याच्यामुळे. त्या बाबतीत तू खरंच खूप नशीबवान. हा. खूप. बरं, माहेरी तू जेव्हा जातेस तेव्हा एक आपलं माहिती आहे ना, आपलं एक हक्काचं कपाट असतं. ते कपाट आहे अजून? हो, अजून पण आहे. अजून पण आहे. रूम आहे तशी. आहे तशी. हो. पण मग जेव्हा तू माहेरी जातेस ते कपाट उघडतेस तर सगळ्यात आधी कुठली गोष्ट बघतो? माझी आजीचा फोटो आहे, आजी आजोबाचा जोडीने. अच्छा. वा. बरं, कसं वाटतंय आज तुला मनातलं मोकळं होऊन किंवा मनातलं व्यक्त करून कसं वाटतं? चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. व्हेरी गुड ताई. मला सुद्धा खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही तुमच्या मनातल्या अशा सगळ्या गोष्टी अगदी आपुलकीने आणि हक्काने व्यक्त करत असता. बरं, आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. मंडळी, जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. माहेरच्या या आठवणीनंतर आता सुरू करूया आपण आपल्या या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे लहानपणापासून आपण खेळत आलेलो आहोत. पण आपला हा खेळ थोडा वेगळा असणार आहे. आपल्याकडे काय असणार आहे की समोर जर तुम्हाला फुगा दिसतोय तर फुगा तुम्हाला जाऊन फोडायचा आहे. हा जो पिवळ्या रंगाचा फुगा तुम्हाला दिसतोय तर हा फोडताना कसा फोडणार आहे? नाही समज बघा. आहे काही समोर आहे की नाही? पुन्हा आहे? नाही. नाहीये. अरे देवा, मग आता काय करायचं? पण तो फुगा असणार. तो फुगा आम्ही तिथे ठेवणार आहे. 1, 2, 3 म्हटल्यानंतर संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती स्वतःच्या जागेवरती नृत्य करायचंय, गोलगोल फिरायचंय आणि जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचंय. हा, पण हे इतकं सोपं नाही. तो फुगा फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. ठीक आहे. मग 1, 2, 3 म्हणेन मी, मग संगीत सुरू होईल, मग जागेवरतीच नृत्य सादर करायचंय, गोलगोल फिरायचे स्वतः भोवती आणि जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचंय. जी ताई पहिल्यांदा जाऊन ती फुगा फोडेल ती असणार या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधायची आहे. या बरं. दोघी रेडी आहेत का? ओके. त्यासाठी म्युझिक प्ले. हा, नाचत गोलगोल फिरायचं. नाचत ताई हात सोडायचे. नाचत नुसतं गोलगोल फिरायचंय. नाचत गोलगोल फिरायचंय. दिसं ना नाही तसं काय नाही. हा, व्हेरी गुड. हा, गोलगोल फिरायचंय. हा, स्वतःभोवती गोलगोल फिरायचंय. मागचे टाळे वाजवायचे आहेत. हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. गोलगोल फिरायचंय. स्वतःभोवती गोलगोल फिरायचंय. पट्टीला हात लावायचा नाही. गोलगोल फिरायचं स्वतःभोवती. हा, संगीत थांबलेलं जाऊन फोड. हा, शाबाश. या बस. आणि काय करते?
हा या पट्टीला हात लावायचा नाही, पट्टीला हात लावायचा नाही, पट्टीला हात लावायचा नाही. हा पट्टीला हात लावायचा नाही. शाबाश शाबाश शाबाश. पट्टीला हात लावायचा नाही. हा पट्टीला हात लावायचा नाही. हा पट्टीला हात लावायचा नाही. मागे 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 मागे. हा शाबाश 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 शाबाश. हा टर्न करायचं नाही, टर्न करायचं नाही. हा मागे 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 मागे. टर्न करायचं नाही, टर्न करायचं नाही. आणि या खेळाची उपविजेती ठरलेली आहे रेखाताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई? छान वाटतंय. इथं आल्यावरच कळतं आपण कुठं आलोय ते, बसून नाही काय कळू शकत. अरे बा, हुकमाची राणी होणं सोपं असतं का? नाही ना. नाही की नाही? म्हणजे जसं तुम्ही तुमच्या संसारामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही हुकमाची राणी असता, पण ती हुकमाची राणी होण्यासाठी काय काय तुम्हाला करावं लागतं, काय काय जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडाव्या लागतात, हो की नाही? त्याच सगळ्या गोष्टी जे सुद्धा आहे खेळामध्ये एकदम सोपं नसतं, नाही की नाही? कसं वाटलं पण? एकदम छान. आणि प्रत्येक कार्यक्रमात मी भाग घेते. इथं गावात होतात ना, त्या प्रत्येक कार्यक्रमात भाग असतो मला. मग आता याच कपात चहा आणि कॉफी प्यायची, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि कसा गप. आणि आता या खेळाची विजेती आणि आताचा नाचच्या भागाची हुकुमाची राणी ठरली आहे सोनूताई. याचा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सोहळा सख्यांचा आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा. ताई कसं वाटतंय? हुकमाची राणी झालीस तू. भारी वाटते. भारी वाटतंय. ओके बरं, सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहे? सासूबाईंना तर कळलेलंच आहे. त्या व्यतिरिक्त अजून कोणाला फोन करून सांगणार? मिस्टरांना मिस्टरांना काय सांगशील? मी आज हुकमाची राणी झाली म्हणून. हुकमाची राणी झालेली आहे. बरं, मला असं विचारायचंय, तू हुकमाची राणी झाली बरोबर, तर असं काय वाटतं की की आजपासून मी घरामध्ये हा बदल करणार? मला कोणताच नाही बदल करायचा आहे तो भारी. व्हेरी गुड व्हेरी गुड. त्याच्याने असंच राहू दे. आणि तुला सुद्धा पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा. सोनूताई तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. हुकमाची राणी झालेली आहेस तू. आणि जसं सोनूताई म्हणाली की मला कुठलाच बदल घडवायचा नाहीये, माझ्या घरात जे चाललंय ते खूप छान चालू आहे आणि असंच खूप छान राहू दे माझ्या प्रत्येक ताईच्या घरामध्ये. मंडळी, नवरा बायकोचं नातं असंच असतं, खूप छान असतं. आणि याच विषयावरती एक नवीन मालिका सन मराठीवर सुरू झालेली आहे 5 जानेवारीपासून रात्री 9 वाजता. ज्या मालिकेचं नाव आहे तू अनोळखी तरी सोबती. नक्की बघा. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.